नंदूमामा म्हणत नंदूमामांका 5 कन्यारत्न झाले आणि 2 पुत्ररत्न झाले. त्या सगळ्या चेहऱ्यातला शेंडेफळ तर आमचा ह्या सरिता. लहानपणापासून खूप अगदी मस्तीखोर धुळधुळा नुसता. मी पण लहानपणी तसंच झालंय. मी हिचं कृष्णा, ही माझी यशोदा आणि माझी देवकी सुद्धा हीच. खूप आता सांगू गेलं तर बरेच असे आमचे त्यावेळेचे कृष्णलीला असत, फक्त वेळ आपल्याकडे तितकं नाही. लहानपणी मी मस्ती कराय, खूप मस्ती कराय, हट्टी पण खूप होत आहे आणि मग शेवटी मार सुद्धा खूप खायचो. स्वतः मला मरापर्यंत मारी, मात्र दुसऱ्या कोणी जरा हो जरी म्हटला तरी समजा एका राग आहे, सोमती फुगून बसा. कधी गप्पा मारू गेले काय लगेच आपण थांबव चॅरिटी म्हणून मध्ये आहे, नको मारत माझ्या राग मारून टाकतात कधी का जरा तरी एका माणसाला बाबा करून मध्ये आहे. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही मोठे होत गेलो. आमच्या आजोळा एक पद्धत होती, एक साधू पेढो जरी दिला नाही तरी पण ते सगळ्यांनी वाटून वगैरे खाय. तीच सवय आमका माझ्या औषध लावला, जे आम्ही अजून सुद्धा म्हणजे दोन्ही भावंडा खायची गोष्ट काय असून ते दोघांमध्ये दरवेळी काय जरी घेतला तरी कसं म्हणतो आम्ही वाटून वगैरे घेतो. काही म्हणजे ते जे संस्कार होते लहानपणी चालले त्याची म्हणजे जी शिकवण होती ती हळूहळू आतापर्यंत म्हणजे आम्ही चालवत येतो. आमचं हिचा म्हणजे मी अनुभवलेला असा ह्या म्हणजे एक वेगळा मायाजी म्हणतात की जी म्हणजे जळव लावतात ना, तो एक वेगळंच याच्यात होतो. म्हणजे लहान पोरा याच्याकडे थोडं वेळ जरी दिला तुम्ही तरी त्यांना लहान पोरा लगेच तिका म्हणजे आपल्याकडे अटॅच म्हणतात तशी होऊन जायचं. आता निरंजन आज नाही सरायचं, तो लहानपणी आता गावात वगैरे राहिलो ना त्या सारखं नुसतं काकी बरोबर काकी 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 कर. रात्रीचं रडत नको ना, रात्रीचं झोपू वगैरे पण तेव्हा म्हणजे तो आम्ही मम्मी म्हणायचो म्हणून आपण स्वतः इतकं मम्मी म्हणू लागलो. नंतर मग झोपू वगैरे पण आयलो तरी पण आता यांच्या दोघांबरोबर झोपा वगैरे दोघांच्या मध्ये म्हणजे आमच्या मुलांना जेवढा हा टाकी तेवढा ते का ती जीव टाकी. आज फक्त त्याची आता 12वी असल्यामुळे तो नाही चालायचं आता, त्याच्यामध्ये काही योग गाव नाही. आम्ही लहान असताना म्हणजे मी लहान होतो तेव्हा सुरतला होतो, त्याच्यानंतर यायलो वर्ध्यात, तेव्हा पण म्हणजे अशी वाडीतली आजूबाजूची मुलं वगैरे असायची, ती पण अशी म्हणजे सगळी तिला नुसती भरपूर जीव टाकत काकी 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 करून भरपूर जीव टाके. ते काय म्हणजे ती तसंच म्हणजे स्वतःच्या मुलांसारखे असा एकदम हवी. म्हणजे आज माझ्यात थोडाफार काय तर काय म्हणजे लहान मुलांसाठी जी अशी आत्मीयता असतं किंवा अशी बऱ्याच वेळा राज असतं माझ्याबरोबर एक क्रिया असायची. म्हणजे कोणी अशी आजूबाजूची अनोळखी लहान मुलं जरी यायची तरी पण ते इझिली माझ्याबरोबर वाटायचे होतात किंवा मी त्यांना चांगलं वागवतो. त्या कदाचित म्हणजे तो एक गुण होतो तो माझ्याकडे म्हणजे मम्मी मुळे येतो. त्याच्यामुळे म्हणजे मी लहान मुलांसाठी वगैरे इतकं वगैरे झालंय. म्हणजे त्याच्यात बरोबर म्हणजे हिडे मला बराच काय काय दिला त्याच्यातला म्हणजे मी प्रत्येक माणूस जे असतो त्यांच्याकडनं काही ना काही शिकलंय. तर माझ्या हौशीकडनं मी शिकलंय काय माझा अध्यात्म. आता राज कसं माझ्याबरोबर असता माझं आता भविष्यातलं माझा स्वरूप म्हणून त्याला मी घडवतच आहे. मग त्याच्याबरोबर मी त्या अध्यात्माच्या बाबतीत देवाच्या बाबतीत वगैरे काय ना काय बोलत असते. म्हणजे जा काय जो दृष्टिकोन असा तो काहीतरी माझ्या जो बनत गेलो किंवा जो घडत गेलो तो माझ्या आईमुळे म्हणून घडतच गेलो किंवा निसर्गासाठी वगैरे जा काय हा वाटता होतो की आता मी म्हणजे आता नॉनव्हेज खाणे नाही की म्हणजे शाकाहाराचा मार्ग पकडतोय की म्हणजे मला असं वाटतं की उगाच म्हणजे बिचारा प्राण्यांचा खेळा मारा त्यांचा जीव असा त्यांची काही भावना असतात. हे जे भावनिक जो विचार असा तो माझ्यात जो आहे तो माझ्या आईमुळे त्याचा जो बीज होता तर काहीतरी हिने तेव्हा लहानपणी जेव्हा हळवे पण म्हणतात काय म्हणतात तेव्हा हळूहळू माझ्यात बनत गेला. त्याच्यामुळे मग आता अजून पण आता ही निघताना वगैरे चिडवत होती नॉनव्हेज चिकन खावं करतो आता कधी नाही शक्य प्रभूचा. कारण भरपूर असा आतवरता आई बरोबर राहून त्या विचारांनी वगैरे त्या बीज असा आतमध्ये पूर्णपणे रुळलेला असा. तसं आता म्हणजे ह्या माहेरसून काय शिकली तर आता आमच्या आजीकडे आजी नाही म्हणजे भरपूर अशी हालाखीत परिस्थिती काढला जा काय होता त्याच्यात तिने आयुष्य काढून सुखी समाधानी रवली. तिच्या सुनेने तिच्याकडून तास घेतला. म्हणजे आम्ही आयुष्यात आता लहानपणापासून बरेच म्हणजे चढ उतार बघत राहिलो काय दरवेळेस म्हणजे कशा परिस्थितीत ती अगदी हसतमुख काय असाच त्या अवस्थेत तिने म्हणजे घर चालवला सगळा काय होता तर ह्या नीट अगदी चालवला. 2004 साली पप्पांचा ऍक्सिडेंट झालेलो पुढा, तेव्हा जवळजवळ 7 ते 8 महिने तरी ते जागेवरती होते. नंतर परत आम्ही जेव्हा सुरतला गेलो तेव्हा पण त्यांना म्हणजे काम वगैरे लगेच मिळाला नव्हता. म्हणजे भरपूर तेव्हा पैशाची वगैरे सगळी बरेचसे होते. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय त्याचे पॉईंट येत जातात.
तसा सेम आमच्या आयुष्यात तेव्हा चालू होता. बरेचसे प्रॉब्लेम होते, म्हणजे तेव्हा तितके काय मला कळलं नाही, भरपूर म्हणजे तेव्हा लहान होतं. फक्त जेव्हा आज मी तो विचार करतोय त्या आयुष्याचा, तेव्हा म्हणजे मला असं खरोखर तिच्या हात जोडून तिच्या पाया पडण्यासारखं वाटतं की त्या ह्याच्यात कसा होता. आता बायका म्हटल्यानंतर थोडा काहीतरी ह्या इकडचं तिकडे ही वस्तू नाही गावली का लगेच भावावरती चालू करतात. म्हणजे त्या ऍडजस्टमेंट जे म्हणतात ना, ती जवळजवळ तिने कशी केला ना ती तिची तिकाच माहिती. त्यासाठी म्हणून मी खरोखर म्हणजे ते अजूनही हा करते. नंतर परत मी 12वीत होतो तेव्हा पप्पांका कॅन्सर डिटेक्ट झालेलो. तेव्हा पण म्हणजे सगळ्यांचंच आयुष्य, घरातल्यांचं सगळ्यांचंच आयुष्य पूर्ण थोडंसं बिघडल्यासारखं झालेलं होता. म्हणजे त्यांनी भरपूर सोसला आणि त्यांनी भरपूर त्यावेळी भोगला आणि त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांच्याबरोबर कसा आमच्या आईची पण फरफट होत होती की म्हणजे कसं होय की ह्यांका कधी पण रात्री अपरात्री भूक लागा काय लागा, मग तेवढा त्यांना तेवढा वेळ दिवसा लागा, सारखी सर्दी वगैरे वरच्यावर होय, कफ होय, मग त्यांना औषध पाणी करूचा लागा किंवा काय ना काय त्यांना सारखं कफ होय, मग वाफ देऊ होई काय देऊ का तेवढ्या वेळेत मग त्यांना तेव्हा एक म्हणजे आता घरातल्यांना माहितीच होता एक टब म्हणजे होतो ते रेग्युलर मध्ये परत साफ करूचा लागा. बरीच म्हणजे सेवा त्यांची तिने भरपूर अशी केला आणि ते पण मनातून म्हणजे मधल्या याच्यात भरपूर खचलेले त्यांनी. म्हणजे अशी जेवणाची आशा जी असतात ती तेव्हा सोडूनच दिलेली होती पूर्णपणे. तेव्हा रात्रभर असे झोपायचे नाही बऱ्याच वेळा. कधीतरी रात्री अचानक उठून बसत, एकटेच रडत वगैरे बसत. मग त्यावेळी ते तिने स्वतःच्या डोळ्यातल्या वस्तू थांबली आणि त्यांना ती धीर दे की नाही तुम्ही बरे होताला, काळजी करू नको, मी असेल तुमच्याबरोबर. म्हणजे आपण म्हणजे मी लहानपणापासून ऐकले, सगळ्यांनाच माहिती असं सावित्री सत्यवान जी कथा ऐकलो आपण की सावित्री यमाच्या ह्याच्यातून तावडीतून सत्यवानात कसा सोडवला. तो म्हणजे तुम्ही कथा ऐकला, मी समोर स्वतःच बघत होते की आमच्या सावित्रीने आमच्या सत्यवानात कसा मरणातून वाचवला. आता सगळे म्हणजे चांगले हे झाले. त्याच्यात आता माझे काही दुर्गुण असत, काही चुकीच्या आठवणी असत, ज्याच्यातून मी थोडाफार शिकलोय ते आता थोडेसे सांगतोय. एकदा आमच्या मम्मीने वांग्याचा केलेला भरीत आठवता फक्त माका आवडता म्हणून केलेला माका आवडता म्हणून केलेला फक्त मला कांदा घालून आवडता. कांदा न घालता त्याने घातला नेमकं टोमॅटो. आणि त्या गोष्टीवरून मी इतकं भांडलंय म्हणजे इतकं भांडलंय काय म्हणजे आता झालं ना माहिती नाही, मी भरपूर भांडलंय. आणि नंतर मग शेवटी ती का चक्कर राहिली, चक्कर येऊन शेवटी ती बिचारी बेशुद्ध झाली. तरी जवळपास म्हणजे 15-20 मिनिटं तरी ती अजिबात अशी शुद्ध नाही. नंतर मीच बियाला म्हणजे झाला काय कळलं ना. भरपूर म्हणजे कांदो आणला, गुळ दिला, साखर पाणी दिला, शुद्ध द्यायला, मिठी मारून म्हणजे तेव्हा मी अक्षरशः रडलंय. मला वाटलं काय आवाज गेली म्हणजे काय झालं तर माहिती नाही. कारण तेव्हा त्याच्यानंतर म्हणजे एक त्याच्यातून नाही शिकलोय. त्याच्यानंतर नेतो माका तरी कमीत कमी 3-4 दिवस तरी पुढे चिडवी होतो. सौरभा वांग्याचा भरीत होया तेव्हा मला स्वतःच नंतर राग येऊ लागलो. अरे म्हणजे हो एवढं तेव्हा हो खूपच लहान होतो तेव्हा मी, म्हणजे थोडं तरुण होतं. म्हणजे त्या वयात कसं असतं की एक आपल्या काय म्हणतात उर्मटपणा असता किंवा उग्रपणा असता की मीच शाणू. आता सध्या राज त्या फेज मध्ये असा अजून त्याच्याकडे तेवढं नाही तो उर्मटपणा. म्हणजे मी त्या बऱ्याच वेळा सांगते की ते म्हणजे त्या वयात मी ती चुकी केलोय की तेव्हा म्हणजे मला असं वाटतं की माझ्या हिशोबाने सगळा सुरू करा, मी सांगता तास होताला. ती जी हा होती ना म्हणजे तेव्हा माझ्या मनात असं वाईट वाटलं, स्वतःच राग येऊ लागलो तेव्हा मला म्हणजे मी चुकीचा वागतोय त्या याच्या छोट्या माणसात कळता, छोट्या मुलात कळता आणि मी तरी पण असं मूर्खासारखं वागतोय. मग त्या दिवशी मी ठरवलं की आता ह्याच्या पुढे कधी असं वागूचंय नाही. तेव्हा अजून एक विचार राहिलो की मग म्हणजे एवढ्या शुल्लक कारणासाठी मी भांडलोय, ह्या केलंय. आणि नंतर मग ती लगेच जेव्हा ह्या झाली तेव्हा मग मी रडू लागले. म्हणजे आता ह्या सगळ्यांच्या आयुष्यात काय ना काय प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. म्हणतात म्हणजे तेव्हा एक विचार निघालो माझ्या मनात की आपण काय होतो की माणूस जोपर्यंत आपल्याबरोबर असता तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसता. तो जेव्हा जाता त्याच्यानंतर मग त्याची आठवण काढून आपण रडत बसतो. मग आपले आई वडील सगळ्यात आयुष्यात पहिल्यांदा ज्यांनी आपल्या जन्म दिला आहे ना, मग त्यांच्यासाठी आपण ते गेल्यावरती नंतर मग रडत बसतो की बाबा माझं बाबा गेले किंवा ह्या गेले, आई नाही आता करून नंतर मग रडत बसतो आठवण काढून. त्याच्यापेक्षा ती जोपर्यंत आपल्याबरोबर असत ना तोपर्यंत त्यांच्याबरोबर जर आपण चांगले वागलो तर काय वाईट, तेव्हाच त्यांना सुखी समाधानी ठेवला. तर ती जोपर्यंत म्हणजे आपण जोपर्यंत झटाकट असतो ती पण असत सोबत, तर तेव्हाच त्यांना सुखी समाधानी आनंदी ठेवूया ना. नंतर तुम्ही आठवण करतला, नंतर पश्चाताप करतला, त्याच्यापेक्षा ती असं तेव्हापर्यंत काय आता त्यांना सुखी समाधानी ठेवायचं. त्याच्यानंतर आता हल्लीच एकदा मम्मीचा गर्भपिशवीचं ऑपरेशन झाला पुढा ह्याच्याकडे GS कुलकर्णींच्या तेव्हा म्हणजे माझ्यावर संध्याकाळच्या वेळेत म्हणजे दुकानावरून आलेलं आहे मी. ऑपरेशन झाला तेव्हा थांबलेलं आहे जरा वेळेत.
तेव्हा मावशी होती सोबत. म्हणजे तेव्हा एका म्हणजे महिलेची तेव्हा काय चालू होती, प्रसूती म्हणजे डिलिव्हरी चालू होती त्यावेळी. तर म्हणजे त्यांचं एक दीड तास तरी ती म्हणजे बाई अडलेली होती. ती सगळी जण बाहेर म्हणजे गाराडी वगैरे घालत होती, घरातली सगळी जण हात बीत जोडून रडत होती. म्हणजे तो एक इन्सिडेंट चालू होतो. त्याच्यानंतर एक दीड तास झाल्यावर तिने म्हणजे मोठ्या अशी किंकाळी करतात त्या बाई. त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा कळलं की म्हणजे मुलगा झाला मुलगी झाली, आता माझ्या लक्षात नाही, म्हणजे मूल झाला. त्याच्यानंतर सगळी जण खुशीत झाली, काय झाली. पण त्यावेळी असं विचार केलाय मी, म्हणजे हा आपल्याक वाटता आयुष्याचा मोठा मिळाला, आम्ही असं मी माझ्या मनाचा राजा म्हणून होतोय. पण त्या आपल्या आयुष्य देवच्यासाठी तिने किती कळ सोसले. तिने त्या क्षणात ते कळ सोसला म्हणून मी त्या हा म्हणजे जगात राहिलाय ना. मग ते कळ काय होते ते त्या दिवसात म्हणजे माझ्या मनात असं खूप वेळ विचार चालू होतो. त्या दिवशी म्हणजे रात्री मी झोपू काय नाही. हिरवी आता म्हणजे घराकडे माका कोणी रात्री उचलून दिलं तरी जाग नसता. पण त्या दिवशी मला झोपही लागेना. मी दर थोड्या वेळानं जाऊन बघत होता ही म्हणजे झोपली की नाही, त्रास होता की नाही. कारण त्या दिवशी कसं तिथं ऑपरेशन मोठा झालेला आणि टाक्या सगळे हा केलेला होता, त्याच्यामुळे त्रास होतात की नाही, सलाईन संपला की नाही, रात्रभर मला झोप लागा नाही. तेव्हा म्हणजे पूर्ण रात्रभर हे कार्यक्रम माझा चालू होतो. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी काहीतरी संध्याकाळी वगैरे असं मला सुचलं असं ना, म्हटलं इथं काहीतरी गोड करून घेऊन जावं. म्हणून मग शेवयाची खीर हा करून घेऊन गेलेलं, शेवयाचं शिरो. तेव्हा आता मी बनवलंय, कसं बनवलं काय माहिती नाही, पण डबा बघला आणि आमची म्हातारी एकदम झाली खुश. आणि त्याच्यात चिलान बनवला म्हटल्यावर आता बघत नको, म्हणजे तो आनंद आणि खायचा काय डबा फुलला खाल्ला. म्हणजे कसं झालं काय झालं म्हणजे देवाकच माहिती, मला काय नाही माहिती बरं झालेलं की नाही. मात्र हिच्या तोंडावरती जो आनंद होता तो बघून म्हणजे मला समाधान वाटलं की बाबा कसं काय करत नाही. आजी होती तेव्हा, दिदी आता बघता होता एवढा बडबडा होता, काय करतं धड बनवून नाही काय नाही घेऊन बडबडा होता. पण कसं एक का असं ना, लाडक्या चिलान बनवलं ना म्हटल्यावर हिने आवडी नक्की सगळं खाल्लं लागते वस्तू. म्हणजे आता ह्यो इन्सिडेंट म्हणजे ह्यो घटना आता ह्या करूचा म्हणजे काय, आपल्या म्हणजे आई बाबांका कसं असतं की ते आपल्यावरती भरपूर प्रेम करत असतात, भरपूर जीव टाकत असतात. त्यांचे जे भावना असतात ते भरपूर असे अटॅचमेंट जे म्हणतात ते कसं, मला मराठी मालवणी शब्द सुचणार नाही, म्हणजे ते जे हा असतं ते भरपूर असतं. मग ते जेवढा करतात ना त्याच्यातलं आपण जर 1% जरी त्यांना केलं, 1% जरी त्यांना आपण परत देतो ना, तरी पण त्यांचा ते स्वतः म्हणजे अशी खूप नशीबवान समजतं. म्हणजे आज तिने माझ्यासाठी केलं तर सगळ्याच्या सगळं मी तिच्यासाठी करू शकले नाही. म्हणजे त्यात थोडा जरी मी तिच्यासाठी करत असेल ना तरी पण ती खूप म्हणजे अशी खुश होते ती. आता पुढे आमच्या पिताश्रींकडे आणि काकाश्री आता नाही सर खाली गेले होते त्यांच्यावरती. म्हणजे आयुष्यात कसा मी सगळ्यांकडसून काय ना काय मगाशी म्हटलंय तसं शिकत गेलोय, तसं ह्या दोघांकडसूनही भरपूर काहीतरी शिकलंच आहे. त्याच्यात म्हणजे आता अण्णा नाही सर खाली, अण्णा म्हणजे काका आमचे, मी प्रेमान त्यांना अण्णा म्हणतोय. म्हणजे आता घरातल्यांका सगळ्यांका माहिती असं त्याच्यात आता ते दोघांना काय म्हणजे मी असं देवासारखं मानतोय, भरपूर काहीतरी त्यांच्याकडून शिकलोय. मी काही मात्र आज माझ्यावर असतं दिवसभरात मी किती काय सांगत असतो त्यांच्याकडनं दोघांकडसून शिकलंच. जो कोण मी पुढे बनान काय बनान, मी निरंजन बरोबर पण बोलताना ही गोष्ट बोललेली असं की मी जा काय बनान ना त्याच्या मागे त्या दोघांचा हात असतो बऱ्यापैकी. आता आजीचं मी मगाशी म्हटलं की हालाखीची परिस्थिती होती त्यावेळी, तर म्हणजे तेव्हा हालाखीची परिस्थिती म्हणजे अक्षरशः म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी गरिबी जी असतं ते आयुष्यभर त्यांनी बघितल्या जमा असं. म्हणजे आता जोडाचा असता नवरा बायकोचा ते का जनरली कसं म्हणजे असं लक्ष्मी नारायणचा जोडा म्हणतात की विष्णूचा आणि लक्ष्मीचा जोडा. तर म्हणजे आमच्या आजी आजोबांका लक्ष्मी आणि विष्णूचा तर आम्ही काय म्हणजे मी म्हणू शकणार नाही, पण शंकर पार्वतीचं म्हणताय. म्हणजे की त्या म्हणजे त्यावेळेस त्यांनी जी परिस्थिती ती जगलीत ना ज्या परिस्थितीत, त्या परिस्थितीत म्हणजे काही एकच त्यांना म्हणजे मराठी सूचना नाही मालवणी रिसोर्स म्हणतात की जे काय हा असतं की त्यांच्याकडे तशी काहीच परिस्थिती नाही होती. त्या ह्याच्यात त्यांनी तर आयुष्य काढलं आणि अक्षरशः म्हणजे त्याच्यामुळे त्यांना शंकर पार्वती ह्यो देव कसं म्हणजे त्यांनी पूर्ण जगात ज्या काय चालतं आता सगळ्याचा त्याग करून ती जगली. काही एक नसताना सुद्धा त्यांनी म्हणजे त्या ह्याच्यात हिमालयात राहून काढला आणि म्हणून तो एक उपमा त्यांना देत आहे. त्याच्यात तिचा म्हणजे पुरा आयुष्य जवळजवळ खोट्या मंगळसूत्रात गेलेला. जेव्हा थोरलो झेल हे का गेलो सुरतला गेलो तेव्हा पहिला तिका सोन्याचं मंगळसूत्र गळ्यात आला. नंतर धाकलो झेल गेलो दुबईत थोड्या वर्षांनी. नंतर तर बघूच नको त्यांनी तर सोन्यानं तिका वडवून घातला. जगातली जी काय सुख ऐश्वर्या तिका होई होती किंवा तिने कधी अपेक्षाही करून नसतात, पण तिला फक्त वाटली की माझ्या आयुष्यासाठी मी करूच म्हणून ती केला. एका आता तिका एकदा 2 वेळा तिने परदेशवारी करून ऐकली आमची आजी
आजोबा आज नाही सर म्हणजे ते दोघाय जणांना खरोखर म्हणजे नशीबवान म्हणून म्हणजे असे दोनही झेले गावले तेंका तसं म्हणजे आता सुने पण म्हणून तर ते म्हणजे खरोखर चांगले गावले दोनही. कारण कसं होता प्रत्येकाच्या घरात कसं घर म्हटलं काय ना काय वादविवाद असतात, छोटे मोठे भांडा लागतात. मग त्याच्यापासून कसं मग नंतर त्या गोष्टीपासून वाद वाढत जातात, मग एकामेकाबरोबर ओढणं नाही. आता प्रत्येकाच्या घरात होता, आमच्या घरात होता तसं. फक्त एक चांगला काय म्हणून आमच्याकडे तिथं 5 मिनिटात पुरताच असता, 5 मिनिटानंतर बक्षात दोघायला जाते आई करत परत जाते. म्हणजे तो राग जो असता ना, एक म्हणजे मी वाक्य लक्षात ठेवलं असं अटल बिहारींचं थोडंसं हात असल्यामुळे त्यांचाही वाक्य असं होता की मतभेद असू शकत पण मनभेद असू नये. आता आमच्या घरात थोडक्यात चालतं की प्रत्येकाचे आता घर म्हटल्यानंतर जितकी टकली असतात घरात तितके प्रत्येकाचा वेगळा विचार असतो, काय असतो. मग प्रत्येकाचा काही ना काही विचार वेगळा असतो, मग तो सगळ्यांचं एकसारख्या ह्याने चालणं शक्य नाही. मग आमच्या घरात केला जातं की बाबा तुझा नाही माझा नाही, तिसरा जर मार्ग निघता तर ठीक, नाही तर एका तरी पाठी येऊ. त्याचा घरात अजून आम्ही करतो म्हणून काय चाललं आता म्हणजे आता नाही तर नॉर्मली कसं होतं की आता हा सध्याचा जो काळ चालू असतो त्याच्यात आई वडिलांचा भाऊ केला तर एकतर वृद्धाश्रम तरी दिसतं, नाहीतर एकतर घरात वेगळे चार तरी होता. म्हणजे आमच्या घरात जर होप नाही तर ह्या गोष्टीमुळे म्हणजे त्याच्यात त्यांची दोघांची पुण्याही म्हणून बहीण काय असतात की दोघांशी म्हणजे अजून एकत्र राहले आणि पुढे काय आम्ही राहू नक्की. आता सगळे आम्ही जमलो. आता वाढदिवस साजरा करतो म्हणजे काय त्याच्या मागचं आम्ही म्हणजे 1-1.5 वर्ष आधी हॉटेल जेव्हा नुकताच काहीतरी चालू झाला तेव्हा काहीतरी म्हणजे फिरूक जायला होतं तेव्हा काहीतरी मम्मी असं सहज बाहेरसून बघला, अरे काय मस्त हॉटेल असं रे या. तर सहज असं तेव्हा एक काय माहिती नाही कसं निघाला, पण तर चुकून माकून काय निघाला काय माहिती नाही, पण असं तोंडात माझ्या आयला पटकन की नाही मग जर म्हातारे जो 50वा वाढदिवस मी हाय साजरा करतो ते म्हणजे ते सहज निघालेल्या शब्दांची वचनपूर्ती देवाच्या कृपेनात झाली, ह्याचा मला खरोखर आनंद आला. आता मग अशी आजीचा वगैरे म्हटलंय तसं आता पप्पा असत त्यांनी म्हणजे लहानपणापासून भरपूर गोष्टी सोचला आणि मम्मी असा त्यांनी ती म्हणजे आता लहानपणी काकीकडे वगैरे होती, तिकडे काय ना काय त्रास होते. काकांनी तसं म्हणजे हे दोघांचं स्ट्रगलिंग लाईफ होता भरपूर, त्याच्यात त्यांनी भरपूर पुढे काय मेहनत करून वगैरे पुरा म्हणजे काही एक शून्यातून दोघांनी जग उभ्या केल्या. तेव्हा असा हे नंतर कॅन्सरमुळे वगैरे अडले. अजूनही म्हणजे काका ऍक्टिव्हली काम करतात. काकीच्या लहानपणी थोडे प्रॉब्लेम वगैरे होते घरात, म्हणजे भाव वगैरे ह्या चाललेलो. मग आजी आमची म्हणजे सुटंकराची थोडीशी मेंटली ह्या होती त्यावेळी थोडी, मग त्या ह्याच्यात काकी वाढली. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यांसाठी काही ना काही दुःख असतात, तशी आमच्याही घरातल्यांसाठी म्हणजे होती. आई बाबांसाठी असत, काकी बाबांसाठी असत. तर आता आजपर्यंत त्यांनी जा काय सोचला नाही ना, जा काय भोगला नाही, त्याच्यामुळे आज जर आम्ही कम्फर्टेबल लाईफ जर जगतो म्हणजे आरामदायी आयुष्य जर आम्ही जगतो ना तर त्यांच्यामुळे जगतो. त्यांनी आज जर काय भोगला नाही ना तर तो आमका आता आमची जबाबदारी काय आहे की आमका त्या गोष्टीचा विसर न पडता आता हळूहळू आमका काहीतरी धडपड करणं गरजेचं असं, आमका काहीतरी काय ना काय करून जबाबदारी घेणं गरजेचं असं, जेणेकरून आता हळूहळू त्यांना आराम मिळवचो, त्यांना जे काय सुखी समाधानी आयुष्य असतं तर आमका जगूक देवचं असं हळूहळू देतलं मग. आज म्हणजे आता सगळा एवढा बोलण्याचा म्हणजे मागचा उद्देश म्हणजे एक तर ते म्हणजे जुने सगळे आठवणींचा उजाळा झालो आणि दुसरा म्हणजे आता घरचं ह्या पिढीतलं मोठं पोरगो म्हणून माझ्या पुढच्या भावांना काय हे विचार हे काय जे काय माझ्या मनात सध्या विचार चालू असत काय असत किंवा हे जे काय अनुभव असत की जा काय चुकता किंवा काय बरोबर असा कसा वागू काय वागता ते गोष्टी मी त्यांना देणं गरजेचं असा. म्हणून ते आता आज काय निरंजन येऊन नाही हे का आता इतक्या विचार देऊन काय उपयोग नाही. निरंजनाला आता सांगितलंच आहे मेसेज करताय म्हणून, म्हणजे थोड्या वेळाने ते काय मेसेज तो वाचेल. म्हणजे माझा उद्देश हो की आता जे काय मी मोठं म्हणून चूक केलं ते त्यांनी परत करू नये त्यांच्या आयुष्यात, त्यांनी जे काय असत तर परत म्हणजे चांगला हा होचा या उद्देशाने म्हणजे लिहिलेला होता. आणि आता अण्णा खाली गेले सर हल्ली मी त्यांच्यासारख्या सोशल मीडियावर काही ना काही लिहून चालू केलाय, मनातला काय सुचा लिहून केलाय. आमची काकी चांगली लेखक असा, ती बऱ्याचशा काही ना काही गोष्टी लिहित असतात, मग तिच्यासारखे मी काही ना काही हल्ली कविता लिहितोय मध्ये मधून जा काय सुचा तर लिहित असतंय. तसं आता ह्या थोड्या वेळात सोशल मीडियावर मी टाकलेलं होतंय. म्हणजे त्याचा आता सोशल मीडियावर टाकण्याचा उद्देश काय फक्त म्हणजे ते लाईक्स कमेंट्स इतकं उद्देश नाही सर, की म्हणजे हो माझ्या मागचं विचार करत असं होतो ह्या मागचं की आता ह्यो माका जो सुचला किंवा माझा जो अनुभव असा तो काही विचार असतात ना तर कसा होता माझ्या वयाचे बरेचसे पोरगे असतात की जे त्या आता सोशल मीडियावरती वगैरे ह्या करतात, वाचतात बघतात काय ना काय ह्या करत असतात.
मी जा काही केलं किंवा त्याच्यापासून त्यांच्यात जर थोडं जरी काय बदल घडत असत तर म्हणजे खरोखर चांगला होईल की म्हणजे त्यांची माझ्यामुळे जर त्यांच्यात बदल घडता आणि खायचं जर आवाज बापूस थोडेफार काही सुखावतं तर म्हणजे नक्कीच त्याचा मला पुण्य गावा असं मला वाटतं. म्हणून तर म्हणजे ते आता मी ह्या एवढा लिहून वगैरे पुढे परत आता शेअर करूचं ठरवलं. आता आजी असं आहे सर, आजोबा नाही सर. आजोबा आमचे गाराणा मस्त घालीत तेव्हा म्हणजे आता माका तितके काय जमणार नाही पण आता प्रयत्न करूया. म्हणजे मी थोडासा गाराणा त्यांच्यासारखा लिहूचा प्रयत्न केलाय, वाचून तर दाखवतोय, बघूया. होय महाराजा म्हणतात ना सगळी म्हणतात ना. वा देवा महाराजा गणपती गजानना शांतादुर्गा माते मंगेश महारुद्रा सातेरी माते लिंगरवनाथ महाराजा म्हणा. आज माझ्या आई वडिलांका काका काकी घरातल्या सगळ्यांका सुखी ठेव रे महाराजा. हय असलेल्या नसलेल्या सगळ्यांका सुखी ठेव रे महाराजा. सगळ्यांची प्रकृती चांगली ठेव रे महाराजा. सगळ्यांची सदैव भरभराट होऊन दे रे महाराजा. जे पोरगे शिकतात आज निरंजन आहे नाही ते काय त्यांचं निर्माण असा त्याचा अभ्यासात लक्ष लागून दे सारखं रे महाराजा. आता सगळ्यांचा काय तर बरा करा. माझ्यासाठी फक्त मी शेवट सगळ्यात इतक्याच मागतोय की आता जा काय आता मी बोललोय त्या आयुष्यात परत पुढे अजूनही खरा करूचा त्याच्यासाठी म्हणून देवाला मला सुबुद्धी देवची सद्बुद्धी देवची. जी काय स्वप्न असत की मला सगळ्यांसाठी काय ना काय जा काय करूचं असं त्याच्यासाठी मला मी कधी देवाकडे काय मागणे नाही, फक्त एवढाच मागतोय की मला फक्त जा काय करूचं आहात तर मी करतलोय. फक्त देवा मला साथ देऊची. सगळा आज सगळी जण जमला त्याच्याबद्दल खरोखर सगळ्यांना म्हणजे थँक्यू म्हणतोय मी त्याच्यासाठी. जर काय चुकला असत तर मागला असत तर सगळ्यांनी माफ करा. देवा काय गाराणा घालूया शेवटचा. काय चूक अपराध झाला असत तर काय तो क्षमा करा आणि सगळ्यांचा काय तर बरा करा म्हणा. सकाळचा